नमस्कार. रजनीज नेशन मध्ये तुमचा खूप खूप स्वागत असा. तर आज आम्ही बघतलाव केळफुलाची भाजी कशी करायची ती. तर मी केळफूल घेतलंय, त्याची मी फुला काढून घेतलंय. तर आता साफ करूया. त्याच्यात एक दांडो असता काळसर असो, त्याच्यावरती गोल असता आणि हो नखासारखो पापुद्रो असता तो असे धरून दोन्ही काढून टाकायची आपण. आता भाजी आहे ना केळफुलाची ती कडवट लागता, म्हणून ह्या सगळं काढून घ्यायचा. साफ करून झाला केळफूल, हे आता मी बारीक करून घेतलंय कापून आणि ह्यो पापुद्रो काढलेलो सगळं फेकून देतलंय. आता मी एक कुकर घेतोय बाजू, त्याच्यात थोडा पाणी टाकतोय आणि ही भाजी कापून घेतलेली सगळी त्याच्यात मी टाकून घेतोय. बाजूक मी काळे वाटाणे भिजत घालून घेतलेलं आहे, ते पण टाकून घेतोय आणि ते 4-5 शिट्यो काढून शिजवून घेतोय. हे वाटण काढलेलं हा, या मी सगळं आता भाजून घेतलंय. आता आपण त्याच्यात टाकायचा कांदो, खोबरा, लवंग, मिरी आणि लसूण. ही आता आपली भाजी शिजून झाली या. ही आता गाळून घेऊया, त्याच्यातलं पाणी काढून घेऊया, ते थंड करूया आणि ती अशी हातान पिळून घेऊया. म्हणजे आता तुम्ही म्हणतात या पिळून किती घेता, तर त्याच्यातलं ना पाणी काढून टाकला तर कडवटपणा थोडं बऱ्यापैकी कमी होता. त्याचं तोप ठेवलंय तापत, तेल टाकलंय, त्याच्यात कांदो टाकलंय, हळद, मालवणी मसालो परतून घेऊया जरा चांगला. या सगळं पिळून घेतलेली भाजी आहे ना मगाशी, ती आपण सगळी त्याच्यात टाकून घेऊया आणि चांगला परतून घेऊया. आणि ते वाटण मगाशी केलेला होता आपण त्याच्यात टाकून घेऊया आणि चांगला परतूया. मीठ टाकूया थोडा त्याच्यात, पुन्हा परतून घेऊया थोडस. आता आपण त्याच्यात पाणी टाकूया आणि एक 5-7 मिनिटं शिजवून घेऊया ताट ठेवून. आता आपली भाजी झालेली आहे बऱ्यापैकी, काढून घेऊया. तुमका सुद्धा खूप आवडतली, नक्की करून बघा अशी भाजी. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.